तर बघा झालेली आहे आमची जेवायची तयारी झालेली आहे बघा. हा भात आहे मुगाच्या डाळीचा, चपाती, आळूची पानं आणि भाजी. तर बघा कार्यक्रम आहे. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी संचिता खांडेकर तुमचं डेली ब्लॉगमध्ये स्वागत करते. आज सकाळचे वाजलेले 8. आज आहे रविवार, त्याच्यामुळे आज उठायला पण उशीर झाला. आज मुलांची शाळा पण नसते, काय नसते. मी म्हणलं आज जरा एकदम उशिराच उठावं. रोज लवकर कंटाळा येतो, त्याच्यामुळे चला तर मग आता मी कामाला सुरुवात करते. आज काहीच काम झालेलं नाही, काम होत झालेलं आहे माझी. तर मी आता कामाला सुरुवात करते, नंतर मी तुमच्याशी बोलते. चला मी अगोदर झाडून घेणार आहे आणि नंतर पुढचं काम स्वयंपाक काहीच केलं नाही. स्वयंपाक पण करायचं आहे, आवरावरी पण करून. सूर्य, काय खायचे तुला? मुगाची डाळीची खिचडी. होय. श्लोक, तुला काय खायचे तू सांग? खिचडी. हा चालते. तुला खिचडी करू. तूप पण का? काय खायचे? सकाळी त्यांचं चहा पाणी वगैरे झाले, बिस्किट तरी खाऊन. आता मला त्याला त्याच्या खाण्यासाठी त्याला करावं. त्याला ही आळूची पानं आहेत. ही आळूची पानं मी तळून घेते, मग तो खायचा चपातीसोबत. आणि ही आहेत भाजी. ह्याला आमच्याकडे तर ह्याला चिगळची भाजी असं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नाही माहिती, पण ह्याला चिलची भाजी असं म्हणतात. तर त्याला सगळ्यात अगोदर मग मी हे करून घेते, आळूची पानं करून घेते त्याला खाण्यासाठी. आणि नंतर मग मुगाची डाळीचं भात लावते, प्लेन आपलं म्हणजे साधंच डाळ आणि हे करून. घरी राहिले काही हेच राहते दिवसभर, श्लोकचं आणि सूर्याचं. रविवारी सुट्टी म्हणले की झालं. बेसनचं पीठ आहे आणि ह्या बेसनच्या पिठामध्ये थोडासा ओवा टाकून घेते, चवीला छान लागतो. तिखट नाही करत, कारण ह्यांना तिखट खायचं म्हणले की सूर्याला नकोच वाटतं. स्वतः होईल तेवढं त्याला सपकच लागतं. माझ्यासाठी सबकच खरंच असतं सगळे, पण पप्पाला पण सबक, मला पण सबक. चटणी नाही टाकत टाकते. तर मग आता ही आळूची पानं करून घेते. हे स्वच्छ धुवून पण घेतलेत मी. तर आता बेसनचं पीठ लावून घेते. तरी आपलं हे आता पाण्याला लावून झालेलं आहे. तर झालेलं आहे, तेल पण गरम झालेलं आहे. आता मी त्यात पानं आळूचे पानं त्यात सोडून घेते. हे बघा आपली पानं आता अशी झालेली आहेत. त्याने पलटी करते मी, दोन्ही साईडला पण तळलं जातं हे. चला तर मग आता झालेले ते आपले आळूची पानं बघा, कलर पण छान आलेला आहे ह्याला. तर आता मी भाजी करून घेते. तर मला भाजीसाठी सामान दाखवते. तर बघा ही आहे चिलची भाजी, आमच्याकडे ह्याला चिगळची भाजी म्हणतात. तर बघा त्याच्यासाठी लागणारं सामान हे कांदा, शेंगदाण्याचं कूट आणि मसुराची डाळ आणि लसूण, हे सगळं त्यात घालायचं. तर सगळ्यात अगोदर मी गॅस करून घेते. चला तर मी आता सगळ्यात अगोदर गॅस पेटवून घेते. मी जिरी मोहर आपला गरम झालेली आहे. बर, शांत बस. हो, तू बाळ आहेस.
बघा त्यात कांदा गरम करून घेते. बघा हे आपला कांदा पण आता भाजून घेते. त्याच कढईमध्ये दुसरी कढई नाही घेतली, ज्या कढईत आळूची पाणी केली होती त्याच कढईमध्ये भाजी पण करून घेते. आता बघा यातले लसूण पण हे केलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं. त्याच्यात आपण लाल तिखट टाकते मी. असं रविवार सुट्टी असल्यामुळे मुलांना पण घरी असल्यामुळे लवकर भूक काय लागलेली दिसलं गेली आहे. शांत शांत वातावरण आहे. आता ही भाजी मी त्यात मिक्स करते. तर मग आता बघा ही आपली भाजी मी शेंगदाण्याचं कुट मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्याच्यात मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ तुम्हाला तुमच्या आवडीनुसार टाका. मीठ टाकून आणि हे आहे मसुराची डाळ. त्यात आपण मिक्स करतो, कुठली पण डाळ मिक्स करू शकता. मी ह्यात मसुराची डाळ मिक्स करते. आता बघा डाळ मिक्स करून घेते ह्याच्यात. थोडीशी हळद टाकायची राहिली माझ्याकडनं. थोडीशी हळद पण त्यात मिक्स करायची. हे बघा झालेली आहे भाजी ऑलमोस्ट. 5 मिनिटच ठेवायची. जर लगेच भाजी होऊन जाते. त्याला पाणी पण नाही टाकायची गरज लागत. हे आपलं त्याला हे होतं तेलामध्ये तसं तळसू द्यायची. बघा ही आपली भाजी झालेली आहे आता. झालीच भाजी. चला तर मी आता मुलांसाठी मुगाच्या डाळीची खिचडी बनवून घेणार आहे. त्यासाठी लागणारं सामान तांदूळ आणि मूग डाळ मिक्स करून घेतलेली आहे. आणि हे बघा 2 लवंगा आणि काळी मिरी आणि कढीपत्ता थोडंसं आणि तमालपत्र आणि टमॅटो पण चवीला छान लागतं म्हणून 1 टमॅटो टाकायचं त्याच्यामध्ये. तर सगळ्यात अगोदर मी आता फोडणी देऊन घेते. त्याच्यात 2 पळ्या तेल टाकायचं. तेल आपलं गरम झालेलं आहे. त्यात जिरी मोहरी टाकायची. जिरी मोहरी झाली की तडतडली की मग त्याच्यात परत हे आपले खडा मसाला टाकून द्यायचा. हे बघा तमालपत्र मिक्स करून द्यायचं. टमाटर पण टाकलेलं आहे बघा. मिक्स करून घेते टमाटर टाकून. असे हळद पण मिक्स करायची. आणि ते मिक्स झाले की तांदूळ पण त्यात करून घ्यायचे. तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत. मिक्स करून घ्यायचं. मीठ थोडं, मीठ पण मिक्स झालेलं आहे. मिक्स करून घ्यायचं. परत त्यात पाणी आहे त्यानुसार मी वाटेवर पाणी घेतलं आहे तर 2 वाटे पाणी टाकते. म्हणजे 1 ग्लासच्या अंदाजे पाणी टाकते मी त्यात. मुलांना करा सुरू जेवायला. चला त्याला भूक लागलेली आहे. आज 12 वाजून गेले जेवायला. श्लोक चल जेव ना तू पण खा. कसं झाले श्लोक? छान आहे का? सूर्य तू सांग. मस्त आहे का? हो का? भूक लागली होती ना? मग जेवा. तुम्ही पण या जेवायला. चला तर मग आम्ही जेवून घेऊ. चला तर मग फ्रेंड्स आता आमचं झालेलं आहे जेवण वगैरे. तर कामही राहिली माझी. मी कामं घेते करून. बघा जेवण करून श्लोक आणि सूर्य का आता मस्त झोपलेत. आज सुट्टी आहे. अभ्यास काय क्लास नाही काय नाही आज त्याचा. कसं झोपलेत तर
श्लोक कसा झोपलाय, सूर्य कसा झोपलाय, खाल्ले आता झोपी गेले. झोपला का तुम्ही? मग काय करता? हां, खाल्ले त्याने खाऊन आता झोपले. तर चला आता माझी कामं राहिलेले आहेत, मी घेते कामं करून. बघा हा पसारा कसा पडलाय. तर सगळ्यात अगोदर मी आता आधी गॅस घासून घेते, कारण की तेलकट झालेलं आहे, पुसून जमणार नाही, याला घासायच लागणार आहे. घासून घेते मी. चला म्हणलं अगोदर गॅस घासून घ्या, नंतर मग भांडे वगैरे किचन साफ केला म्हणजे भांडे घासायला देते. तर मग अगोदर गॅस घासून घेते आणि नंतर भांडे भरपूर पडले, नंतर भांडे घेते घासून. चला तर फ्रेंड्स, चला झालेलं आहे माझा किचन ओटा साफ करून. तर आता मला घासीत भांडे, बघा भांडे किती पडलेत. आता भांडे घासून घेते, नंतर ना तुमच्याशी बोलते. चला तर मला अगोदर भांडे घासून घेते. भांडे तर भरपूर पडले, भांडे आहेत. मला अगोदर भांडे घासून जाऊ. मुलांना सुट्टी पण आहे, त्यांना बाहेर पण थोडं घेऊन जाऊ. कुठं बाहेर जायचं? तू म्हणजे तिथे जाऊ, तुला जायचं हॉस्टेलला. मग पण असंच करते बघा, रोजच्या रोज केक बनव म्हणलं कायच नाही करत. चला तर फ्रेंड्स, मग आता माझ्याकडे काम वगैरे आवरून झालेलं आहे. तर आता खाली आहे तुळशीपूजन कार्यक्रम. त्या कार्यक्रमासाठी खाली बोलवलं आहे मुलांना घेऊन. तर मी मुलांना घेऊन खाली जाते, तुम्हाला दाखवते तिथला कार्यक्रम मी. त्यांना श्लोक, तो पण पूजा कर, चल पूजा कर तू पण. पूजन कार्यक्रम ते आपलं देणार का तुळस? मध्ये मध्ये जागा ठेवा सगळ्यांनी. चला तर फ्रेंड्स, मग मी आता आलेले आहे तुळशी पूजन करून. तर श्लोकला आमच्या तुळस मिळाले आहे. श्लोक दाखवा, आपण इकडं याला दाखवलं. चल इकडे इथूपर्यंत दाखव. हे बघा, ही तुळस मिळालेली आहे आमच्या श्लोकला. तर तुळशीपूजनचा कार्यक्रम आणि माझा आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर उद्या भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय कर.